Hello, my dear friends and my dear students. Welcome to our YouTube channel Go For It, where we practice and learn English language through prose, poems, small skits, stories, plays, and what not, along with the grammar. तुमचं सर्वांचं या आपल्या यूट्यूब चॅनल गो फॉर इटमध्ये स्वागत आहे, ज्या ठिकाणी आपण धडे, कविता, गोष्टी, नाटकं, त्याचबरोबर व्याकरणाच्या माध्यमातून इंग्रजीचा सराव आणि अभ्यास करतो. चर्चा, विविध गोष्टी, कृती, उपक्रम अशा गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. टुडे वी आर गोइंग टू एन्जॉय अ फनी स्किट फ्रॉम द सेकंड युनिट ऑफ माय इंग्लिश बुक 6. आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील छोट्या विनोदी मजेशीर नाटुकलीचा आनंद लुटणार आहोत. इट्स अ थर्ड लेसन नेम्ड ॲन इनविजिबल बेंच from the second unit. So, are you ready to know and learn about this invisible bench? Let's go for it then. Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. अमन हा स्टेजकडे चालत जातो अँड स्क्वॅट्स डाऊन म्हणजे तो खाली बसतो. खाली बसतो म्हणजे पूर्ण खाली बसत नाही. स्क्वॅट्स डाऊन म्हणजे बैठका, पैलवान जशा पद्धतीने बैठका मारतो, दोन्ही पायाच्या चवड्यांवर खाली बसतो, पुन्हा उठतो, बसतो, उठतो, बसतो, उठतो, त्याला आपण बैठक म्हणतो. अँड दॅट बैठका मारणं म्हणजेच स्क्वॅट डाऊन. अँड हिअर यू कॅन सी दिस इज अमन अँड ही इज नॉट डुईंग स्क्वॅट्स ॲक्च्युअली, बट वी कॅन से इट ॲज अ हाफ स्क्वॅट. तो निम्मी बैठक त्याने मारलेली आहे. अँड ॲज इफ जणू काही ही इज सिटिंग, तो बसलेला आहे ऑन अ बेंच, बाकड्यावरती, दॅट इज इनव्हिजिबल. इनव्हिजिबल म्हणजे काय? अदृश्य, की जो बाक अदृश्य आहे. हिअर ऑल्सो वी कॅन सी दॅट देअर इज नो बेंच अंडर हिम. अँड देन बीना वॉक्स अप टू अमन. आणि त्याचवेळी बीना ही अमनकडे चालत जाते. बीना आस्क्स, व्हॉट आर यू डुईंग? ॲज बीना सॉ अमन that he is sitting like in this position, she feels strange and she asks, what are you doing? तू काय करतोयस? Then Aman replies, I am sitting on this invisible bench. तो सांगतोय की मी या अदृश्य अशा बाकावर बसलेलो आहे. बीना is surprised but she again asks, can I join you? मी तुझ्याबरोबर सहभागी होऊ का? Aman says, sure. Now Aman gets up, तो उभा राहतो, moves to one side, एका बाजूला सरकतो. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन. हे दोघेही, बोथ म्हणजे दोघेही, अमन आणि बीना बसतात ऑन द बेंच, त्या बेंचवर बसतात. वेन चंदा वॉक्स अप टू देम. आणि त्यावेळी चंदा त्या ठिकाणी चालत येते. नाव हिअर यू कॅन सी दिस इज अमन, दिस इज बीना. दे आर सिटिंग ऑन द इनविजिबल बेंच अँड हिअर कम्स चंदा. When Chanda also see them like this, in this position they are sitting and there is nothing under them, she asks them, what are you doing? ती सुद्धा या दोघांना विचारते की तुम्ही काय करत आहात. अमन अँड बीना रिप्लायज दॅट वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. ते दोघेही सांगतात की बुवा आम्ही या अदृश्य बाकावर बसलेलो आहोत. देन चंदा इज ऑल्सो सरप्राइज्ड बट शी इज इंटरेस्टेड. She also want to experience that invisible bench, so she asks, can I join you? मी तुमच्याबरोबर सहभागी होऊ का? Both Aman and Beena said, sure. ते दोघेही म्हणतात की नक्कीच. You can also join us and sit here on this invisible bench. Next, Aman and Beena get up. मग हे दोघेही उठून उभे राहतात. Move to one side. बाजूला सरकतात एका. All three sit down again. आणि ते तिघेही पुन्हा बसतात. वेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. आणि त्याचवेळी दिनेश आणि एकता हे दोघेजण त्यांच्याकडे चालत येतात. लेट अस सी द पिक्चर ऑल्सो अँड विथ द पिक्चर वी विल रीड द कंटेंट. हिअर इट इज. नाव हिअर यू कॅन सी दिस थ्री, अमन, बीना अँड चंदा. They are sitting on that invisible bench and Dinesh and Ekta walks up to them.
Now Dinesh and Ekta ask the same question. What are you guys doing? मित्रांनो तुम्ही काय करत आहात? And these all three, Aman, Beena and Chanda, tells them that we are sitting on this invisible bench. की आम्ही या अदृश्य अशा बाकावर बसलेलो आहोत. दिनेश अँड एकता आर ऑल्सो कन्फ्युज्ड. त्यांना सुद्धा समजेना की काय चाललंय. बट दे ऑल्सो वॉन्ट टू जॉईन देम. सो दे आस्क कॅन वी जॉईन यू? आम्ही तुमच्याबरोबर सहभागी होऊ का? ऑल सेड येस शुअर. सगळेजण म्हणतात नक्कीच, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. दे गेट अप. ते उठतात. मूव अ लिटल टू वन साईड. एका बाजूला थोडेसे सरकतात. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. नाव हिअर यू कॅन सी ऑल दीज 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. एका ओळीत बसल्याप्रमाणे ते त्या बेंचवर बसतात. वन मोर कॅरेक्टर इज अपियर्ड ऑन द स्टेज. फारूक वॉक्स ऑन स्टेज. हिज नेम इज Farooq. The names of the characters are also interesting. They are alphabetically arranged. A for Aman, B for Beena, C for Chanda, D for Dinesh, E for Ekta, and now F for Farooq. Very easy to remember. A, B, C, D, E and F. These 6 characters are here in this kit. Now when Farooq walks on stage, he asked all the children, what are you guys doing? अरे मित्रांनो तुम्ही काय करत आहात? ऑल अदर्स, ते बाकीचे सगळेजण म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनविजिबल बेंच. ते सगळेजण उत्तर देतात की आम्ही केवळ या बेंचवरती, या अदृश्य अशा बेंचवरती बसलेलो आहोत. आणि मग फारूक त्यांना सांगतो, नो यू आरंट. नाही, तुम्ही बसलेले नाही आहात. पॉईंट्स. तो बोर्ड दाखवतो. आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर. मी या ठिकाणी असलेला बाक त्या तिकडे हलवला आहे. आणि मग सगळे म्हणतात, ओ नो, अरे रे. दे ऑल फॉल डाऊन. असं म्हणून ते सगळेच्या सगळे खाली पडतात. हिअर वी कॅन सी हाऊ दे फेल डाऊन अँड फारूक इज एन्जॉईंग. ही इज लाफिंग ॲट हिज फ्रेंड्स. फारूक, हिअर यू कॅन सी फारूक laughs. Ha 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 ha. Now Aman says, let's do that again. Though they were fallen and Farooq is laughing, Aman is taking interest to do that act again. It is called sportsmanship. The first 5 children move to one side and then sit down again. हे पहिले जे 5 मुलं आहेत, which were fallen down here, ते उठतात. मूव टू वन साईड. एका बाजूला सरकतात. अँड देन सिट डाऊन अगेन. आणि पुन्हा बसतात त्या अदृश्य अशा बेंचवर. फारूक कम्स अगेन अँड ही आस्क सेम क्वेश्चन, व्हॉट आर यू गाईज डुईंग? ऑल अदर्स, सगळे म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. काही नाही, आम्ही फक्त या ठिकाणी केवळ बसलेलो आहोत. नाव फारूक अगेन टेल देम दॅट नो यू आरंट. द सेम आन्सर ॲज ही हॅड टोल्ड देम बिफोर. तो म्हणतोय की नाही, तुम्ही इथे बसलेले नाही आहात. अगेन ही पॉईंट्स. आणि तो पुन्हा बोर्ड दाखवतो आणि म्हणतो, आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर यस्टरडे. मी कालच हा बेंच हलवला आहे त्या तिकडे. ओव्हर देअर म्हणजे तिकडे. देन अमन इज रेडी नाव विथ हिज आन्सर अँड ही टेल्स Farooq, but I moved it back here this morning. अमन त्याला सांगतोय की परंतु मी तो बाक पुन्हा या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आज सकाळीच. दिस मॉर्निंग. देन फारूक सेज, देन इट्स ऑल राईट. मग फारूक म्हणतो की असं का? मग ठीक आहे तर. कॅन आय जॉईन यू? ही ऑल्सो कांट कंट्रोल हिमसेल्फ फ्रॉम जॉईनिंग द चिल्ड्रन. म्हणून तो विचारतोय, मी तुमच्याबरोबर सहभागी होऊ का? आणि अमन म्हणतोय, शुअर. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. आणि मग ते सगळेजण एका लाईनमध्ये बसतात. अगेन फारूक सेज, आय हॅव ॲन आयडिया. लेट्स स्टार्ट अगेन.
मला एक युक्ती सुचलेली आहे, चला आपण पुन्हा सुरुवात करूया. गेट्स अप, वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. तो उठतो, दूर जातो आणि पुन्हा त्या मुलांकडे धावत परत येतो. 1 minute. फारुक आस्क्स, व्हॉट आर यू गाईज डुईंग? अरे मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? ऑल अदर्स told him that sitting on this invisible bench. Look at the pictures. How funny they are. They are sitting on that invisible bench and Farooq is running up to the children. Farooq says, oh no, I had just finished painting that bench. अरे मी नुकतंच या बेंचला रंग देण्याचं काम संपवलं होतं. आय हॅड जस्ट फिनिश्ड. नुकतंच मी या बेंचचं रंगकाम संपवलं होतं. आणि मग सगळे म्हणतात, हां? बिकॉज ऑल आर सरप्राईज दॅट दे वेअर सिटिंग ऑन दॅट बेंच व्हिच वॉज पेंटेड ऑलरेडी अँड जस्ट द पेंटिंग हॅज बीन फिनिश्ड ऑफ दॅट बेंच. म्हणजे सगळेजण आश्चर्यचकित होतात की आपण अशा बेंचवर बसलो होतो की ज्याला आत्ताच नुकतंच रंगकाम केलेलं आहे. सो दे स्टँड अप. ते उभे राहतात अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साईड्स. मग ते उभे राहतात आणि पुसतात. काय पुसतात? द इमॅजिनरी पेंट, म्हणजे काल्पनिक रंग जो त्यांच्या मागच्या बाजूला लागलेला आहे तो पुसतात. लुक हिअर, द ॲक्शन्स ऑफ दीज ऑल चिल्ड्रन shows us that they are wiping out their backsides. Okay, now Aman again is ready to take the challenge on. Let's do that again. आणि तो म्हणतोय की चला आपण पुन्हा हे करूया. All others said, okay. Did you notice, children, how the game is going on between Aman and Farooq of check and counter check? शह आणि काटशहाचा खेळ या दोघांमध्ये कशा पद्धतीने चाललेला आहे हे तुमच्या लक्षात आलं का? रिअली दिस गाईज आर अमेझिंग. दे आर विथ नाईस इमॅजिनेशन पॉवर अँड दे आर युझिंग इट टू मेक द स्किट मोर फनी. खरोखरच या दोघांकडे ही जी कल्पनाशक्ती आहे ती अफलातून आहे आणि ते त्या कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करतायत आणि छानपैकी या स्किटमध्ये रंगत आणतायत. So Aman is ready to take the challenge of Farooq and he says that let's do that again. आणि तो म्हणतोय की चला आपण पुन्हा हे करूया. अँड ऑल अदर्स, हे जी बाकीची मुलं आहेत, दे आर एन्जॉईंग द स्किट. दे हॅव नथिंग टू डू विथ ऑल द थिंग्स, अदर थिंग्स. दे वॉन्ट टू एन्जॉय द स्किट. सो दे सेड ओके. नाव अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. हे सर्वजण पुन्हा एकदा त्या काल्पनिक बाकावर म्हणजेच अदृश्य बाकावर बसतात. फारूक गेट्स अप, वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. फारूक उठतो, दूर जातो अँड कम्स बॅक अगेन आणि पुन्हा यांच्याकडे येतो. वन प्रॉमिनंट फीचर फ्रॉम दिस किट इज द पिक्चर्स. आय मस्ट टेल यू, आरंट दे ऑसम? लुक ॲट दिस पिक्चर्स. So cute, and in all the pictures each character is with proper gesture, expression and enthusiasm. Thanks to that painter really who had drawn these pictures where characters themselves are defining their actions. Look at them. It is not only noteworthy but also all the pictures are praiseworthy. In fact, these all pictures are talking with us. All the children are excited, surprised, happy, laughing and enjoying the skit. So Farooq comes again and he asks, what are you guys doing? अरे मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? The same question and the same answer is here sitting on this invisible bench. Then Farooq says, oh no, arre, I had just finished painting that bench. Aman says, now Aman is ready and prepared with another one answer. Okay? He says, oh, that's okay. असं का? ठीक आहे. We all have our invisible paint suits on. आम्ही काय केलेलं आहे?
हे रंगापासून बचाव करणारे जे सूट असतात ते अदृश्य आहेत, परंतु हे सूट्स आम्ही परिधान केलेले आहेत, घातलेले आहेत. सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट द कलर. देन ऑल स्टँड अप. मग ते सगळेजण उठतात. अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. आणि मग काय करतात? अनझिप म्हणजे चेन उघडतात. झिप म्हणजे चेन थोडक्यात. अनझिप म्हणजे उघडणे. द फ्रंट ऑफ जी पुढच्या बाजूला आहे कशाच्या? देअर इमॅजिनरी सूट्स. तो जो काल्पनिक सूट आहे रंगांपासून बचाव करण्यासाठीचा. अँड स्टेप्स आउट. सूटमधून बाहेर येतात. देन दे बिगिन टू फोल्ड द इनविजिबल सूट्स. आणि मग ते सर्वजण त्या सूट्सची, त्या काल्पनिक सूटची घडी घालायला सुरुवात करतात. फारुक हॅव अनदर आयडिया. ही सेज आय हॅव अनदर आयडिया. माझ्याकडे आणखी एक युक्ती आहे. ही इज ट्राईंग टू ट्रिक हिज फ्रेंड्स. तो त्याच्या मित्रांची फजिती करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांची गंमत करण्याचा प्रयत्न करतो आहे. बट हिज फ्रेंड्स हॅव नथिंग टू डू विथ हिज ट्रिक्स अँड ऑल दॅट स्टफ. दे आर जस्ट हॅपी इन एन्जॉईंग अँड डुईंग दॅट स्केट. वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. तो पुन्हा तेथून दूर जातो आणि परत येतो. फारुक आस्क द सेम क्वेश्चन. पुन्हा तो प्रश्न त्यांना विचारतो, व्हॉट आर यू गाईज डुईंग? अँड ऑल अदर सेड दॅट वी आर मूव्हिंग धिस इनविजिबल बेंच. आता उत्तरामध्ये थोडासा बदल आहे. नाव हिअर यू कॅन से दे आर डुईंग द ॲक्शन ऑफ लिफ्टिंग समथिंग or moving something from one place to another. And they said, all the children, all the friends of Farooq said that they are moving this invisible bench. आणि ते म्हणतायत की आम्ही हा अदृश्य असणारा बाक हा या ठिकाणाहून हलवतोय. देन फारूक सेड, आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. आणि मग जेव्हा फारूक म्हणतो की मी असं ऐकलं आहे की त्या हॉलमध्ये तिकडे अदृश्य केकचं वाटप चालू आहे आणि ते वाटप करतायत. देन ऑल थ्रो डाऊन द इनविजिबल बेंच अँड रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल अँड देन फारूक फॉलोज. आणि मग हे असं ऐकल्याबरोबर हे सर्वजण काय करतात? तो मूव करत असलेला इनविजिबल बेंच थ्रो करतात, फेकून देतात. अँड दे ऑल रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल. नाव हिअर यू कॅन सी दे आर रनिंग टू द हॉल. फारूक फॉलोज. आणि मग नंतर त्यांच्या मागोमाग फारूकसुद्धा जातो आणि या छोट्याशा स्किटचा पडदा पडतो. दॅट मीन्स हिअर इज द एंड ऑफ द स्किट. नाव रिअली वन नाईस मेसेज इज देअर फॉर द एल्डर्स ऑल्सो. It is shown in the skit that the children are enjoying that thing which they don't have, an invisible bench, and enjoying to the fullest. On the other hand, we see people around us who are surrounded with almost everything they need or they require, but still they are unhappy. I think happiness, joy lies in relations, unity, morality, and not in money, estate, status, or being materialistic. The situation the man is in is the result of giving importance to the money, materialistic things, status, etc. Instead, we have to realize and understand essence and importance of relations, good behavior, morality, good thoughts, and simple living and high thinking. And now children, try to go through the pointers down the lesson. We'll meet in the next session with some more interesting topic. Till then, keep listening, speaking, reading and writing, and for that, believe in you and go for it. Thanks for watching. See you later. Take care. Bye bye.